नमस्कार, मी संयोगिता आणि द महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राजगुरुनगर येथे जाणीव जागृती मंचाच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त घरकाम करणाऱ्या महिलांचा सन्मान स्वराज्य शिक्षण संस्थेच्या संस्थापिका पुष्पा मराठे यांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंचाचे अध्यक्ष विठ्ठलराव भोर होते। या कार्यक्रमात 35 महिलांचा घर उपयोगी भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी पुष्पा मराठे यांनी मार्गदर्शन केलं। विठ्ठलराव भोर, मीनाक्षी गुजराथी, दत्तात्रय मांजरे, ॲडव्होकेट महादेव खुले, अभिजित भालेराव यांनी मनोगत व्यक्त केलं। यावेळी मंचाचे उपाध्यक्ष सुनील मांजरे, पुणे जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त उपशिक्षण अधिकारी सिद्धार्थ चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे खेडचे माजी सभापती विनायक घुमटकर, खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक सतीश चांभारे, पंचायत समितीच्या माजी सदस्या सुभद्रा शिंदे, राजगुरुनगर ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या उर्मिला सांडपोर, खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मधुकर खेडकर, ॲडव्होकेट फिरोदोस शेख, पत्रकार सतीश बरहाड, अशोक डोंगरे, मुरलीधर कांकरिया, मुरलीधर थिगळे, दिनेश वाळुंज, ॲडव्होकेट रामचंद्र कोलप, काळूराम सांडपोर, दिलीप चव्हाण, कैलास मेदगे, शंकर बोरसे व महिला मंचाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचा प्रास्ताविक ॲडव्होकेट चनाबाई साकोरे आणि पाहुण्यांचा परिचय आणि स्वागत सतीश चांभारे यांनी केलं। लक्ष्मण वाळुंज यांनी सूत्रसंचालन केलं, तर आभार बाळासाहेब गवारी यांनी मानलं। द महाराष्ट्र न्यूज। आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा।